लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडले। मराठवाड्यात तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात आहेत। त्याचवेळी हिंगोली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये शेतकरी रस्त्यावर 100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटा हवेत उडवून त्यांचा तीव्र संताप व्यक्त करत आहेत। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊनही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही, तसंच त्यांना सरकारी मदत यादीतून वगळण्यात आले आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे अनोखे निषेध आंदोलन केले। क्रांतिकारी किसान संघाच्या कार्यकर्त्यांनी गोरेगाव येथील उपरी तहसील कार्यालयाच्या समोर हे आंदोलन केले। याबाबत माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने नुकताच अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांसाठी मोठा राहत पॅकेज जाहीर केला होता। मात्र या यादीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि शेणगाव या तालुक्याचा समावेश करण्यात आला नाही। शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या भागातही सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि ज्वारी यासारखे पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत। असे असतानाही सरकारने या भागांना मदत क्षेत्राबाहेर ठेवले आहे, जो एक अन्यायकारक निर्णय आहे। की हिंगोली जिल्ह्याचा पावसाने नुकसान झालं आणि त्यातल्या त्यात आमचा शेणगाव आणि हिंगोली तालुका या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी यांनी वगळून टाकला। म्हणून हे पैसे आम्हाला पाहिजे नाही। हे सरकारच्या तोंडावर आम्ही हे पैसे फेकून मारतो। हे सरकारने पैसे घ्याव। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।